आणि यानंतर पाहूयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतायत। हे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी निगडीत ही घटना आहे आणि लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य नीट परीक्षेशी जोडलं गेलं होतं, जोडलेलं आहे आणि त्यामुळे साहजिक आहे की विद्यार्थ्यांचा आंदोलन, त्यांचा आक्रोश त्यांच्या खासदारांवर असू शकतो, परंतु मॉब सायकोलॉजी आहे त्याच्यामध्ये कोणाचं कंट्रोल राहणार? आणि मग अशा परिस्थितीमध्ये प्रधानमंत्री निवासस्थानामध्ये काही घातपात घडवण्याचा त्यांचा प्रयत्न होता का? अशा प्रकारची देखील शंका या ठिकाणी येते। कारण ते नेहमी आज आपण पाहतोय की बांगलादेशचं उदाहरण देतात, ते नेपाळचं उदाहरण देतात, ते श्रीलंकेचं उदाहरण देतात आणि तिकडे कसं जनता रस्त्यावर आली। म्हणजे या देशामध्ये पण अराजकता पसरवण्याचा एक त्यांचा प्रयत्न आहे का? देशामध्ये कायदा सुव्यवस्था, देशामध्ये अशांतता पसरवण्याचा प्रयत्न आहे का? अशी देखील शंका या ठिकाणी येते आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की नीट परीक्षा पेपर फुटणं हे दुर्भाग्यच आहे, पण त्यानंतर झालेली नीट परीक्षा जी झाले नव्याने त्याच्यामध्ये 20-22 लाख विद्यार्थी बसले, 11 लाख विद्यार्थी त्याच्यात पासआउट झाले, क्वालिफाय झाले। त्याचबरोबर दुसरी परीक्षा जी आहे JEE जी आपल्या IIT होते त्याच्यात देखील जवळपास 16 लाख विद्यार्थी बसले। तिसरी एक CUET कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट जी आहे ती देखील परीक्षा या ठिकाणी झाली, त्याला जवळपास 15-16 लाख विद्यार्थी बसले। म्हणजे जवळपास 40 ते 50 लाख विद्यार्थी या ठिकाणी वेगवेगळ्या परीक्षांमध्ये बसतात, त्यांचं काउन्सिलिंग देखील सुरू झालं, सगळं झालं आहे। आणि ही दुसरी नीट परीक्षा झाली त्यामध्ये स्वतः केंद्र सरकारने, प्रधानमंत्री मोदीजींनी त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून देशाचा संरक्षण विभाग जो आहे त्याला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून हवाई दलाची देखील या ठिकाणी मदत घेतली गेली। एवढं काटेकोरपणे या ठिकाणी ती नीटची परीक्षा झाली। तर यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते आणि त्यांनी सगळ्या या आंदोलनाच्या बाबतीमध्ये तरुणांची बाजू समजून घेत असतानाच राहुल गांधींवरती प्रचंड मोठी टीका केलेली आहे।